नमस्कार प्रेक्षकांनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. सावळ्याची जणू सावली या मालिकेतला आज आपण जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सारंगचे क्लायंट घरी येतात. सारंग त्यांच्यासोबत मीटिंग करत असतो आणि त्याच काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याचा विचार करत असतो. सगळे बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे सखा पार्सल घेऊन येतो. सखाने डोक्यावर टोपी घातलेली असते आणि मास्क लावलेला असतो, त्यामुळे तो ओळखू येत नाही. ऐश्वर्या ओळखते की हा सखाच आहे. ऐश्वर्या अमृताला बाहेर बोलावते आणि अमृताला विचारते, अमृता वहिनी, कोणी काही ऑर्डर केलं आहे का? अमृता म्हणते, नाही, आम्ही काही ऑर्डर केलं नाही आहे. ऐश्वर्या म्हणते, सॉरी, मीच विसरले, मीच ऑर्डर केले होते. आपल्याकडे पाहुणे येणार होते ना, म्हणून मी थोडं बाहेरून मागवलं होतं. अमृता पार्सल घ्यायला बाहेर जाणार असते. एवढ्यात म्हणते, त्याला आतमध्ये येऊ दे ना वहिनी. ऐश्वर्या त्या माणसाला म्हणजे सखाला आतमध्ये बोलावते. सखा घाबरत आतमध्ये येतो. ऐश्वर्या पार्सल ठेवायला सांगते आणि म्हणते की तुम्ही मास्क काढा, तुमचं टोपी पण काढा. तुमच्या कंपनीने आम्हाला सांगितलं होतं की छानसा रिव्ह्यू द्या. मग मी आता तुमचा आणि पार्सलचा फोटो काढते आणि छान रिव्ह्यू देते. त्यामुळे तुम्ही मास्क काढा, टोपी काढा. सखा घाबरतच आपल्या चेहऱ्यावरचं मास्क बाजूला करतो. सावली सखाकडे धावत जाते. ती म्हणत असते, दादा तू? ऐश्वर्या म्हणते, सखादेव, अरे तू सांगितलं नाही की तू हे काम करतोय. ऐश्वर्याच्या क्लायंटला सखाची ओळख करून देते आणि सांगते की सारंगच्या बायकोचा भाऊ आहे आणि त्यांचं फायनान्शियल कंडिशन एवढी खास नाही आहे, त्यामुळे त्याला अशी छोटी मोठी कामं करावी लागतात. सावरी म्हणते, ऐश्वर्या मॅडम, हे काम काही छोटं नाही आहे आणि माझी आई म्हणते कुठलंही काम छोटं मोठं नसतं आणि कष्ट करण्यात कसली लाज. आली माझ्या दादाच्या खांद्यावर घर सांभाळायची जबाबदारी आहे. माझा दादा माझ्या घराचा आधार आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे आणि त्याने हे काम केलं आहे म्हणजे तो काही कमी नाही आहे. उलट कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता घरच्यांसाठी काहीतरी करणं ना, हेच खूप झालं आणि माझा भाऊ हा खूप जबाबदार भाऊ आहे. क्लायंट सखाचं कौतुक करता. क्लायंट म्हणता, खरं तर याचं कौतुक केलं पाहिजे. आपली बहीण एवढ्या श्रीमंताच्या घरात आहे. याच्या जागी दुसरा कोणी असता तर आपल्या बहिणीच्या जीवावरती जगला असता. पण यांनी स्वतःच्या बहिणीच्या जीवावरती न जगता स्वाभिमानाने हिमतीने काम करताय. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. ते क्लायंट सारंगला म्हणता, सारंग सर, आमची कंपनी योग्य व्यक्तीसोबत डील करतात याची खात्री पटली आहे. ते क्लायंट तिथून निघून जातात. ऐश्वर्यावरती जाते तर खाली सखाला म्हणते, दादा कुठे होतास तू सकाळपासून? किती फोन केले तुला, फोन का नाही उचलत? सखा म्हणतो, अगं कुठल्या तोंडानं फोन उचलू, या भावाचा खिसा फाटका आहे. ओवाळणी म्हणून काय देऊ मी तुला? अप्पू पण सकाळपासून बोलत होता अक्कीकडे जाऊ, पण माझी हिंमतच होत नव्हती. सावली म्हणते, दादा तूही असं बोलतोस? अरे तू काय माझ्या पाठीशी उभा राहिलास आणि हे तुझे पैसे नव्हते म्हणून आला नाही, असं वागतात का दादा? सारंग म्हणतो, अरे सखा, सकाळपासून तुझी वाट बघते आणि एवढूसं कारणासाठी आला नाहीस. पैशापेक्षा नाती मोठी असतात. सावली सखाला पाठावर बसवते आणि त्याचं औक्षण करून त्याला राखी बांधते. सावलीच्या ताटात ओवाळणी नाही म्हणून सखाला खूप वाईट वाटतं. त्याला स्वतःचीच लाज वाटते. तर इकडे नील रूममध्ये येतो. तर ऐश्वर्याला जाब विचारतो. नील ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या तुला माहिती होतं ना डिलिव्हरी सखा घेऊन आलाय म्हणून? ऐश्वर्या म्हणते, मला कसं माहीत असणार नील? म्हणतो ऐश्वर्या, भोळेपणाचा आव आणू नकोस. तुला माहिती नव्हतं तो सखा आहे, मग त्याला आतमध्ये का बोलवलंस तू? त्याला मास्क काढायला लावलं होतंस, त्याचा अर्थ काय समजायचा? ऐश्वर्या म्हणते, तुला जो अर्थ समजायचा तो समज, पण नील एक लक्षात ठेव, त्या लायकी नसलेल्या लोकांसाठी स्वतःच्या बायकोशी वाकडे बोलतोय आणि तू आपल्या बायकोला जाब विचारतोय. नील म्हणतो, कोणाची लायकी काढतेस तू? आणि पैशाने माणसाची लायकी ठरत नसते. ऐश्वर्या म्हणते, हॅलो, आवाज खाली करायचा आणि आहे मला पैशाचा माणसाच्या खिशातल्या पैशाची लायकी कळत असते. नील ऐश्वर्या खूप भांडत असतात, वाद घालत असतात. ऐश्वर्याचे घाणेरडे विचार ऐकून नीलला तिची कीव येते. ऐश्वर्या बाहेर निघून जाते. तर इकडे सावली राखी बांधत असते. तिला अप्पूची आठवण येते. सावलीला वाटतं की सख्याने अप्पूला येते
घेऊन यायला हवं होतं. सोहम म्हणतो, वहिनी अगं उद्या सकाळी जा आणि उद्या सकाळी अप्पूला राखी बांध. सावलीला अप्पूची खूप आठवण येते आणि तेवढ्यात अप्पू घरी येतो. सारंग अप्पूला घेऊन आलेला असतो. सावली अप्पूला भेटते, तिला आनंद होतो, तिच्या डोळ्यात पाणी येते. सावली अप्पूला राखी बांधते आणि बबलू अप्पूला गिफ्ट देतो. सावली मनात विचार करते, म्हणते, सारंग सर, तुम्ही देव म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आला. मला कधीच वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी येईल की जो माझी सगळी स्वप्न पूर्ण करेल. सावली सारंगकडे बघत राहते. तर दुसऱ्या दिवशी सारंग घरी येतो आणि तो तारा, सोम, सावली यांना आवाज येतो. सोम विचारतो, दादा काय झाले, काय बोलावलं? सारंग म्हणतो, अरे आपल्या चौघांना फिरायला जायचं ना, त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी मी स्वानंदीला बोलावले. स्वानंदी आतमध्ये येते. स्वानंदी चहा घेत सगळ्यांशी गप्पा मारते, सगळ्यांना त्याची स्वप्न विचारते, त्यांना कुठे जायचं जाणून घेत तारा स्वानंदी तिला कुठे फॉरेनला जायचं हे सांगते आणि सोहम त्याच्या डेस्टिनेशन सांगतो. तारा विनाकारण स्वानंदीशी वाद घालते, वरती निघून जाते. सोहम ताराच्या वतीने तिची माफीही मागतो. वर जातो तर इकडे तारा सोहम रूममध्ये आलेली असते. तारा म्हणते, सोहम तू मला अजिबात समजून घेत नाही, खूप बदललास तू लग्नानंतर. मला अजिबात वाटलं नव्हतं तू हे असं वागशील. सोहम ताराला म्हणतो, तारा अगं मला फक्त एवढंच म्हणायचं की बाहेरचं कुणी आल्यावरती जरा समजून बोलत जा, असं तडाफडकी बोलत जाऊ नको. तारा म्हणते, मी समजून घ्यायचं का, मी नीट बोलायचं. हे बघ सोहम, मी जे बोलते ना ते विचार करूनच बोलते आणि माझ्या मनाचं बोलते. सोहम म्हणतो, तारा आता वाद घालायला माझ्याकडे वेळ नाही आहे, मी बबलू आता कामासाठी बाहेर चाललो आहे, पण मला फक्त एवढं रिक्वेस्ट करायची, प्लीज कुणाशी भांडू नको. तू. सोहम रागावून निघून जातो. तर इकडे सावली देवाची पूजा करत असते आणि जगन्नाथ तिथे येतो. सावली खूप खुश होते आणि जगन्नाथला मिठी मारते आणि विचारते, जगन्नाथजी तुम्ही इतके अचानक? जगन्नाथ म्हणतो, लेकीला भेटण्यासाठी काही वेळ काळ बघून यावं लागते का? तुझी काळजी वाटली म्हणून भेटायला आलो. तुला भेटावं असं वाटलं? सावली म्हणते, मला माहीत आहे तुम्हाला नक्की काहीतरी वाटलं असेल म्हणून तुम्ही आलात ना. काय झाले जगन्नाथ? म्हणतो, सावली तुझ्या सौभाग्याचं लेणं संकटात आहे, मी वाचवायला आहे पण या घरातलं कोणीतरी त्याच्या जीवावर उठलं, बरबाद करण्यासाठी उठलं. सावली विचारते, म्हणजे घरातलं कोरी सारंग सरांच्या जीवावर उठलंय? जगन्नाथ म्हणतो, हो सावली, मला जे दिसलं ते मी तुला सांगितलं. सावली तुझं अस्तित्व तुझ्यापेक्षा या घरासाठी महत्त्वाचं आहे. आता पुरतं तरी तुला एवढंच सांगू शकतो, वेळ आल्यावरती बाकी पुढचं सांगेन. आता चल निघतो मी. सावली म्हणतो, चहा घेऊन जा, जेवून जा. जगन्नाथ म्हणतो, पुढची सगळी कामं बाकी आहेत ना म्हणून मला निघावं लागेल. सावली म्हणते, आज खीर बनवली ना म्हणून मी तुम्हाला थांबा म्हणते. जगन्नाथ विचारतो, खीर आज काय विषय? सावली म्हणते, श्रावण महिना सुरू झाला आहे, मग दर श्रावण महिन्यामध्ये माझा असा नियम असतो की गोडधळ बनवते आणि विठ्ठलाला आधी नैवेद्य दाखवते, मग 5 मुलांना बोलावते, त्यांना जेव घालते. तुम्ही खीर खाऊन जा ना. जगन्नाथ म्हणतो, नाही गं, मला खूप महत्त्वाचं काम आहे, ते करायचं, तू डब्यात पाठव ना खीर, मी घरी खाईन. सावली म्हणते, बरं पाठवते. जगन्नाथ निघून जातो आणि ऐश्वर्या त्या दोघांकडे बघत असते, मनात ती विचार करत असते. आणि आपण हा भाग इथे संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं की ऐश्वर्या ताराकडे येते. ताराला ती सावली विरुद्ध भडकवते. तारा म्हणते, त्या सावलीला मला सोडायचं नाही, तिचा बदला तर घ्यायचाच आहे. ऐश्वर्या म्हणते, मग घे ना तारा. विचारते, कसं काय डोक्यात तुमच्या? ऐश्वर्या म्हणते, हे बघ, आज अमृता वहिनी घरात नाही आहे. तारा म्हणते, हो सोम, बबलू पण बाहेर गेले, नील भाऊजी, सारंग हे पण बाहेर गेले. ऐश्वर्या म्हणते, मग हा चान्स आहे, आज काहीतरी कर. तारा विचारते, नेमकं काय बोलायचं तुम्हाला? काय मी? ऐश्वर्या म्हणते, हे बघ, आज त्या सावलीला किचन हवं आहे, आज तिला काहीतरी खास पदार्थ बनवायचे, आपण तिला किचनमध्ये जाऊ द्यायचं नाही, आपण दोघींनी तिथे थांबायचं, म्हणजे सावली काही पदार्थ करू शकणार नाही. कळलं तारा? म्हणजे चालले, आता मी तसंच करते. तर इथे त्या दोघी किचनमध्ये जाणार असतात, पण सावलीने आधीच घराबाहेर चूल मांडलेली असते, तिने स्वयंपाकसुद्धा तयार करायला सुरुवात केली असते. इथेच हा रिकॅपसुद्धा संपून जातो आणि उद्या प्रेक्षकांनो आपल्याला कसला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, तो ट्विस्ट तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवरती. म्हणून प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक